नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सई पंकजाला म्हणत असते, बक्षिसे म्हणून ठेवून घेते, पण एक लक्षात ठेवा, माझी किंमत ही लाख मोलाची आहे. ही मी विसरणार नाही आणि हे तुम्ही पण विसरू नका. त्यावर पंकजा म्हणू लागते, नाही विसरणार. आणि तसं बी ही पंकजा कुठलीच गोष्ट विसरत नसते, न फायद्याची न तोट्याची. त्यावर सई विचारू लागते, मी फायद्याची आहे की तोट्याची आहे? त्यावर पंकजा म्हणते, सध्या तर फायद्याचीच आहे. असंच या दोघांना कोंडीत पकडत जा. सई बोलू लागते, युद्ध तर आत्ताच सुरू झालंय. असं कोंडीत पकडील या दोघांनी की तुम्ही बघतच राहाल. आणि पुढे ती मनाशी बोलू लागते, सरकार, शेवटी काय बी झालं तरी तुला माझ्याजवळच यायचंय. इकडे सरकार सईच्या बोलण्यावर विचार करत असतो. सई त्याला म्हणत असते, मी तुझ्यासाठी काय बी करू शकते, कुणाचा जीव बी घेऊ शकते आणि स्वतःचा जीव बी देऊ शकते. सई तिथेच काम करत असते. तेवढ्यात तिचं लक्ष सरकारकडे जातं. सरकार विचार करत असतो, सई लई विचित्र वागतीये. मी तिच्यावर आता इथून पुढे विश्वास ठेवू शकत नाही. ती काही बी करू शकते. सई सरकारकडे पाहून विचार करू लागते, मी सानिका संग जे काही वागते त्यामुळे सरकार जास्त डिस्टर्ब होतोय आणि तेच मला पाहिजे. मी लवकरच सानिकाचा विश्वास जिंकून तिला सरकार विरोधात उभं करणार आहे. इकडे सानिका प्रॅक्टिसला जात असते. सानिकाची आई तिला पाण्याची बॉटल भरून घेऊन येते आणि तिच्या हातात देते. सानिका बॉटल घेते आणि निघायला लागते. तिची आई तिला आवाज देऊन विचारते, सानू, काल जानकी जे काही बोलली ते खरं आहे का? त्यावर सानिका म्हणते, हो खरं आहे. असं का विचारते? त्यावर तिची आई म्हणू लागते, हे बघ सानू, मी जानकीला ओळखत नाही, पण मी तुझी आई आहे, तुला चांगलं ओळखते. आणि कालच्या कुठल्याच गोष्टीवर माझा विश्वास नाही. ती सानिकाजवळ जाऊन तिला म्हणू लागते, सानू बाळा, हे बघ, तुला कुठला बी प्रॉब्लेम असेल ना तर तू माझ्या संग बोलू शकतेस. आई आहे मी तुझी, त्यामुळं माझ्यापासनं कुठलंच काही लपू नको बाळा, कारण पुढे त्रास तुलाच होईल. त्यावर सानिका म्हणते, मम्मी असं काय बी नाही आहे. त्यावर तिची आई म्हणू लागते, सानू तू खोटं बोलतेस एवढं कळतंय मला. आणि पुढे ती म्हणू लागते, सानू इतकंच सांगते की तू उद्या कशात तरी अडकशील आणि मी तुझी काही बी मदत करू शकणार नाही. एवढं बोलून सावित्री म्हणजे सानिकाची आई तिथून निघून जाते. इकडे सावित्री किचनमध्ये दूध तापवत ठेवते. मात्र तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात. तिचं दुधाकडे लक्ष नसतं. दूध वरती जायला लागतं. तेवढ्यात सई तिथे पळत येते आणि गॅस बंद करते आणि म्हणू लागते, अहो बाईसाहेब, दूध उतू गेलं ना? त्यावर सावित्री म्हणते, अगं लक्षच नव्हतं माझं. त्यावर सई म्हणते, जाऊ द्या, मी करते सगळं, तुम्ही जा. सई गॅस पुसून घेते आणि सानिकासाठी खीर बनवायला घेते. तेवढ्यात तिथे सरकार येतो आणि सईला चोरून बघत असतो. सई खीर बनवण्यासाठी दूध ओतते आणि तिच्या कमरेला असलेली पुडी काढून त्या दुधामध्ये टाकते. सरकार हे बघत असतो. सई खीर बनवून सानिकासाठी घेऊन येते. सरकारही तिच्या मागे मागे येतो. इकडे सानिकाची आई सावित्री आणि आत्या पंकजा बोलत असतात. पंकजा म्हणते, बया, आता पाऊस संपला की पहिला मुहूर्त पाहूनच लग्नाचा बार उडवून देऊ. इकडे सई सानिकासाठी खीर घेऊन येते आणि म्हणू लागते, ताईसाहेब बघा, मी तुमच्यासाठी खीर बनवून आणली. अशी बेस्ट झाली ना, आवडेल तुम्हाला. आणि ही खीर पिल्यावर तुम्हाला एवढी एनर्जी येईल ना, तुम्ही माझ्याकडे रोज मागितली तरी मी तुम्हाला रोज बनवून देईन. सरकार विचार करत असतो, सईने त्यात काहीतरी घातलंय, हिचा नक्कीच काहीतरी डाव आहे. सानिका जेव्हा खीर खायला लागते तेवढ्यात सरकार, थांबा मॅडम, असं ओरडू लागतो. सगळेजण सरकारकडे बघू लागतात. सरकार सानिकाला म्हणतो, ही खीर खाऊ नका, हिनं काहीतरी टाकलंय त्यात. त्यावर सानिका म्हणते, काय बोलतोयस तू हे? त्यावर सरकार म्हणतो, खरं बोलतोय मी. अहो, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय हिला काहीतरी खिरीत टाकताना, हवं तर हिला विचारा. त्यावर सई म्हणते, वय टाकलंय, बाईसाहेबाने तिथं काजू आणि बदाम ठेवलेले ते टाकलंय मी या खिरीत. त्यावर सरकार म्हणतो, हिने टाकलंय, हिनं पुडीतनं काहीतरी टाकलंय. त्यावर सानिका विचारते, कसली पुडी? त्यावर पंकजा म्हणते, कसली पुडी? अय जानकी, काय म्हणतोय ह्यो? कसली पुडी सांग. त्यावर सई म्हणू लागते, अहो मला काय माहिती कसली पुडी, मी कसलीच पुडी टाकली नाही हो, माझ्यावर विश्वास ठेवा. त्यावर सरकार म्हणतो, खोटं बोलतीये ही. पुढे तो बोलू लागतो, सानिका मॅडमचा बॉडीगार्ड आहे मी आणि त्यांना काही होऊ नये ही माझी जबाबदारी. त्यावर सई म्हणते, अहो त्यांना काही होणारच नाही आहे साहेब. त्यावर सरकार म्हणतो, तरी पण माझा विश्वास नाही आहे आणि एवढंच जर खरं बोलतीयस ना तर ही खीर खाऊन दाखव. त्यावर सई म्हणू लागते, अहो मी कशी काय खाऊ शकते ही खीर?
बाईसाहेब, मी ताईसाहेबांसाठी केली आहे ना. त्यावर सानिका म्हणते, जर तू काही केलेलंच नाही आहे मग तुला प्रॉब्लेम काय ही खीर खायला? त्यावर सई म्हणू लागते, अहो ताईसाहेब, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ही मी खास तुमच्यासाठी बनवली आहे ना. त्यावर सरकार म्हणतो, नाही काही प्रॉब्लेम नाही आहे, तू आता ही खीर खा, त्यांच्यासाठी नंतर बनव. आणि सई खीर खाऊ लागते. आणि खीर खाऊन झाल्यावर सई म्हणू लागते, झाली का खात्री? अहो काय बी टाकलं नव्हतं मी त्यात. आणि रडून म्हणू लागते, आता मी या घरात काम करेल असं मला वाटत नाहीये. आणि ती तिथून जायला निघते. तेवढ्यात पंकजा म्हणते, ए जानकी, तू कुठं बी जाणार नाहीयेस, कारण तुझी काय बी चूक नाहीये. त्यावर सई रडू लागते आणि म्हणते, यांनी माझ्यावर एवढा संशय घेतला आणि मी कसं काय राहणार इथं सांगा बरं. ते काय नाही, मी नवीन आहे म्हणून हे माझ्यावर काय बी संशय घेतील, मी आता इथं राहू शकत नाही. असं म्हणून सई घरात जाते आणि तिचं गाठोडं घेऊन बाहेर येते. त्यावर सानिका सरकारवर रागवून म्हणते, काय गरज होती तिला असं बोलायची? अरे आधीच ती बिचारी दुःखी आहे, तिच्या नवऱ्याला हुडकते, त्यात तिला आपण समजून घ्यायचं की हा असा त्रास द्यायचा. सई जेव्हा जात असते तेव्हा पंकजा तिला आवाज देऊन म्हणते, अय जानकी, अगं कुठं निघालीयस? त्यावर सई म्हणते, अहो ज्या घरात माझ्यासारख्या गरीब आणि आधार नसलेल्या मुलीवर जर संशय घेत असेल तर कसं काम करणार मी इथं, तुम्हीच सांगा ना. सई नाटक करत असते आणि म्हणू लागते, माझ्यावर कोणाचा राग असेल तर ठीक आहे, पण मी इथं आता राहू शकत नाही, मी जाते आता, वाट फुटल तिकडं जाईल मी आणि माझं नशीब. सानिका तिच्याकडे बघत असते आणि सानिकाला वाईट वाटू लागते. सानिका सईला आवाज देते, थांब जानकी, तू कुठंच जायचं नाहीयेस. त्यावर सरकार म्हणतो, मॅडम, तिला नका थांबू, जाऊ द्या हिला. त्यावर सानिका म्हणते, राजा, स्वतःची चूक असताना दुसऱ्याला बोलायला काही वाटत नाही का रे तुला? आणि ती सईला म्हणू लागते, जानकी, तू कुठंच जाणार नाहीयेस आणि या घरात इथून पुढे तुझ्यावर कोणीही संशय घेणार नाहीये आणि तुझा नवरा जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत तू इथंच राहशील. त्यावर सई म्हणते, अहो पण ताईसाहेब. त्यावर सानिका म्हणते, मला काही बी ऐकायचं नाही, मी सांगितलं ना एकदा, तू इथंच राहशील, कुठं बी जाणार नाहीयेस. आणि सानिका तिथून निघून जाते. आणि सईला आनंद झालेला असतो. ती मनात म्हणू लागते, सरकार, तू माझं काय बी वाकडं करू शकत नाही, आता मी काय काय करते ना, बघत राहता तू. इकडे सरकार आणि सानिका टेरेसवर असतात. सरकार सानिकाला म्हणतो, तू जानकीला थांबवायला नको हवं होतंस. त्यावर सानिका म्हणते, मग कसं जाऊ द्यायचं होतं सांग ना. बिचारी एकतर गरीब आहे, एकटी आहे आणि तिची चूक बी नव्हती, मग तिला मदत करायला नको का? त्यावर सरकार म्हणू लागतो, सानिका, तुझं मन ना लय मोठं आहे, त्यामुळे सगळं तुला चांगलंच दिसतं, पण तुझ्या डोळ्यांना जे दिसतंय ना ते खरं नाही आहे, खोटं आहे सगळं. अगं ती दिसते तेवढी साधी नाही आहे. त्यावर सानिका म्हणते, असं का बोलतोयस? अरे ती किती साधी पोरगी वाटते, तिच्यावर संशय का घेतोयस तू? त्यावर सरकार म्हणतो, हे बघ, मला फक्त एवढंच सांगायचं आहे, तुला वाटतं ते खरं नाही आहे. हे बघ, मी स्वतः बघितलं आहे, मला असं वाटतं ती या घरामध्ये वेगळ्या हेतूने आली, पहिल्या दिवसापासून माझा तिच्यावर संशय. त्यावर सानिका म्हणते, मान्य आहे मला की तुला माझी काळजी आहे, पण मग त्यामुळे तू जर लोकांवर संशय घेत असशील तर त्यानं फक्त लोकांची मनं दुखावली जाणार आहे. आणि तिने ती खीर पिऊन दाखवली ना, मग का असा हट्ट करतोयस? त्यावर सरकार म्हणू लागतो, सानिका, मी तुला दुखवू नाही शकत ग, आणि तुझ्या जीवाला जर काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. तुला तर माहितीच आहे माझं तुझ्यावर किती प्रेम येते. तुझं हसणं आणि तुझं निखळ मन हे मला आयुष्यभर जपायचं आहे. त्यावर सानिका म्हणते, माझं पण तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आणि ती सरकारला मिठी मारते आणि म्हणू लागते, तू टेन्शन नको घेऊ. तेवढ्यात सई तिथे येते आणि दोघांना बघू लागते. सईला मात्र खूप राग आलेला असतो आणि तिथे असलेला सानिकाचा फोटो घेऊन म्हणू लागते, सरकार, तू तिला वाचवायचा प्रयत्न करतोयस आणि हीच गोष्ट मला जिंकायला मदत करेल. उद्या माझा डावाचा पहिला अध्याय सुरू होणार आहे आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.